हरिओम. एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज आपण जाणून घेऊयात तिसगावचा मठ, तालुका पाथर्डी, जिल्हा नगर इथल्या मंदिराविषयी. 30 गावांच्या वेशीचं गाव म्हणून तिसगाव. इथे श्री समर्थ रामदास स्वामींचे शिष्य दिनकर बुवा रामदासी यांनी स्थापन केलेला मठ आहे. या मठाचं यंदाचं 370वं वर्ष. समर्थांनी अनुग्रह दिलेल्यापैकी दिनकर स्वामी हे एक. त्यांना इसवी सन 1654च्या फाल्गुन पौर्णिमेला समर्थांनी अनुग्रह दिला. त्यानंतर लगेचच चैत्र शुद्ध प्रतिपदेला समर्थांची आज्ञा प्रमाण मानून त्यांनी गावात मठ स्थापन केला. या मठात समर्थांनी दिलेली हनुमंताची अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आजही आहे. अत्यंत तेजस्वी अशी ही मूर्ती विटेवर उभी आहे. ही वीटही सोन्याचीच. कालांतराने मंदिराच्या जीर्णोद्धारात ही वीट झाकली गेली. या मूर्तीला मिशा असून मस्तकी सुवर्ण टोप आहे. कानात कुंडल, गळ्यात हार, दंडावर बाजूबंद आणि पायात तोरड्या अशा सुवर्ण अलंकारांनी हा मारुती नटलेला आहे. दास मारुतीप्रमाणेच ह्या मूर्तीचे हात नमस्कार मुद्रेत आहेत, परंतु हे हात नेहमीप्रमाणे छातीशी जोडलेले नसून हठयोग मुद्रेप्रमाणे ते नाभीजवळ आत दाबून जोडलेले आहेत. संपूर्ण भारतात असलेल्या मारुतीच्या अनोख्या मूर्तींपैकी ही एक मूर्ती आहे. या मूर्तीच्या स्थापनेनंतर हा तिसगावचा मारुती मठ या नावाने कार्यरत झाला. याच मठात राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या. त्यातच एक मारुती लक्ष्मणा शेजारी सुद्धा आहेच. या मूर्ती खूप सोज्वळ आणि सुरेख आहेत. समर्थ स्थापित मोठा व प्रमुख मारुतीबरोबर हा राममूर्ती समोर उभा आहे. या मठात रामनवमी आणि हनुमान जयंतीचे उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे करण्याची परंपरा आहे. आता या मंदिराला फारसे उत्पन्न नाही, परंतु तरीही रामदासी कुटुंबीय दरवर्षी तिसगावला उत्सवासाठी एकत्र जमतात. भजन, कीर्तन, नामस्मरण, रोजची आरती व महाप्रसाद करून उत्सवाची सांगता करतात. आनंदाने, एकोप्याने उत्सव साजरा करून आजही आपल्या घराण्याची परंपरा हे सर्वजण जपत आहेत, हे महत्त्वाचे. श्री प्रकाश बुवा रामदासी आजही तितक्याच उत्साहाने हे कार्य संपन्न होण्यासाठी विशेष पुढाकार घेतात, हे सुद्धा उल्लेखनीयच. जय श्रीराम.